बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे। वर्धेवरून हा मोर्चा नागपूरकडे आलेला आहे। काल हा मोर्चा जो आहे नागपूरच्या सीमेवर थांबलेला आहे आणि आपण बघतोय आज या मोर्चाचा दुसरा दिवस आहे। संपूर्ण राज्यभरातून शेतकरी असतील, मत्स्यपालक असतील किंवा जे ग्रामपंचायतचे पण याच्यामध्ये कर्मचारी आहेत, सोबतच शेतकरी मोठ्या प्रमाणात दिव्यांग आहेत। आपल्यासोबत इथे जमलेले हे मोर्चेकरी आहेत, आंदोलनकारी आहेत। काय सांगाल, आजचा दुसरा दिवस आहे, कुठून आलात? आम्ही नांदेडहून आलो। मी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपद आहे माझ्याकडं आणि हे बच्चू भाऊंनी जे महाराष्ट्रभर दौरे केलेत आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्याला असो किंवा खालच्या लेवलवर काम करणारा, पातळीवर एकदम शेवटच्या टोकाला काम करणारा ग्रामपंचायत कर्मचारी असो, यांना ही जे बच्चू भाऊकडून प्रेरणा मिळाली आणि खरंच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतचे 66,000 कर्मचारी भाऊंच्या पाठीमागे उभे आहोत आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बच्चू भाऊच्या पाठीमागे राहणार आणि माघार घेणार नाही। मी अकोला जिल्हा बाशिराकडी मांगुळ गावचा कास्तकार सोयाबीन भावासाठी आणि कापसा भावासाठी बच्चू भाऊसोबत आम्ही 1000 कास्तकार यांच्या मोर्चामध्ये सामील झालेलो आहोत। आजचा दुसरा दिवशी यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। समाचार सावली विभाग इथून आलेला शेतकरी आहो। मला आहे ना 7-12 कोरावा आहे, सर्व शेतकऱ्यांचा 7-12 कोरावा आहे। जो सोयाबीनला भाव मिळत होता हमी भावासुद्धा खरेदी होत नाही आहे आणि हमी भावामध्ये आणि कापसाची सुद्धा खरेदी होत नाही आहे। तर सरकारला एवढी मागणी आहे आमची का आमच्या 7-12 कोरा करा आणि सगळ्यांना विनंती करतो मी प्रशासकीय न्यूजवाले थांबा 2 मिनिट। न्यूजवाले सगळ्यांना मी अगोदर विनंती करतो, मनापासून धन्यवाद करतो त्यांचं। अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगा काय मागणी आज मॅडम सांगतो 2 मिनिट थांबा। मॅडम आम्हाला एकच मागणी आहे, ते आम्ही तेच विचारायला इथं आलं, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करायला लागलो। आमचं एकच मागणी आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला काय बोलले होते, आमचं सत्ता आल्यावर आम्ही तुमचं 7-12 कोरा 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 म्हटलं होतं का नाही, मग त्या हिशोबानं आम्हाला 7-12 कोरा कोरा करून टाका आणि दिव्यांग अपंग लोकांना न्याय मिळत नाही। 10 वर्षापासून यांच्यावर अन्याय होतो। यांच्यावर मी एकच शब्द सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांना, तुम्ही राजीनामा द्यावा आणि बच्चू साहेबाला फक्त 24 घंट्यासाठी यांना मग मंत्रीचं पद मिळावं, आमचं मागणी आहे। आणि दिव्यांग बांधवांना आहे ना यांच्यावर लय अन्याय झाले आहे आणि यांना महिन्याला कमीत कमी 6,000 रुपयापर्यंत जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हारणार नाही। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा मी आपल्या वनी तहसील आलो, यवतमाळ जिल्हा। जवळजवळ आमचे 70 लोक आहेत। तर आम्ही याच्यासाठी आलो, जेथपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, आता मागण्या तर माहीत आहे तुम्हाला, का सांगू, त्या जेथपर्यंत सरकार आमच्या मागण्या करत नाही आम्ही तेथपासून हटणार नाही। बरोबर आहे। आपण बघतोय कालपासून एकच नारा यांचा आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही। तयारीनिशी इथे अवतरलेले आहेत, इथे आलेले आहेत सगळे कर्मचारी असतील, दिव्यांग असतील, शेतकरी असतील, मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहे। आज रास्ता रोकोचा देखील नारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। कुठून आले? मी नाशिक जिल्ह्यामधून आलेलो आहे, दिंडोरी तालुका। मी एक ग्रामपंचायत कर्मचारी, आमच्या खूप वर्षापासून आमच्या मागण्या आहे। आम्ही सदैव बच्चू भाऊंच्या पाठीशी उभे राहणार आणि खंबीरपणे आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उभे राहणार। नांदेड जिल्ह्यातून आलेलो आम्ही। जोपर्यंत आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। माझं सरकारला म्हणणं आहे का ज्यावेळेस तुम्ही निवडून आले, याच्या वेळेस ज्यावेळेस 14मध्ये सत्ता हाती घ्यायच्या वेळेस तुम्ही आमचा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हे बोलत होते ना, आता तुम्ही महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हे आता तुम्ही जाणीव करा ना, महाराष्ट्र जागेवर आणा, नाहीतर सत्तेच्या बाहेर निघा। हे आमची कास्तकाराची सर्वांची भूमिका आहे। बिलकुल। तर आपण बघितलं की सर्वांची एकच मागणी आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, 7-12 कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असं या सगळ्या मोर्चेकरींचं आंदोलनकाऱ्यांचं म्हणणं आहे। आज रेल रोको करणार आहे, रास्ता रोको काल झालेला आहे। आता हे बघण्यासारखं असणार आहे की सरकार काय भूमिका घेणार आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर।